भटकंती द बिगिनिंग स्टोरी भाग 10. आधीच्या भागात. सकाळी 7:30ची गाडी असते. आकाशने लगेच घड्याळात पाहिलं. 8:30 झालेले. मग दुसरी गाडी नसते का? दिवसातून एकदाच गाडी असते, ती सकाळी 7:30ची. एकच गाडी अशासाठी की कोणीच जात नाही त्या गाडीतून. शिवाय ती गाडी मागच्या 2-3 गावातून इथे येते, 5-10 मिनिटं थांबते, मग निघते. एवढा वेळ खूप झाला ना. आता काय करायचे? आकाशला प्रश्न पडला. पाटलांना कळलं ते. मी काय बोलतो तसं पण तुम्हाला उशीर झालेला आहेच आणि गाडी आज तर येणार नाही परत. थांबा इकडेच आज. आज आमच्या गावात सोहळा आहे, त्यात सहभागी व्हा. मोठा सोहळा असतो. आकाशने सगळ्यांकडे एकदा बघितलं. काही पर्याय नव्हता. म्हणजे आणखी एक दिवस हे सगळे आपल्याबरोबर असणार. चालेल, आकाश बोलला. ठीक, मग तुमचं सामान इकडेच राहू दे. तुम्ही माझ्यासोबत चला, म्हणत पाटील बाहेर गेले. मागोमाग हे सगळे. खरंच आमच्या गावात या सोहळ्यासाठी खूप लोक येतात, शहरातून पण. तेव्हा ती गाडी भरून जाते अगदी. परंतु यावेळेस पाऊस खूप आहे. काही रस्ते वगैरे बंद झालेत. माणसं कमी आली यावेळेस. तुम्ही आलात ते एक बरंच झालं. चालत चालत पाटील आकाशबरोबर बोलत होते. कसला सोहळा असतो? आकाशने विचारला. त्या गडावर आमच्या गावची देवी आहे. गड कोणी बांधला ते माहीत नाही, पण 100 वर्षाहून जास्त वर्ष झाली आहेत त्याला. तेव्हापासून पूजा करतात त्या देवीची. त्याचाच सोहळा आहे आज. आकाशसह बाकी सर्व सजवलेलं गाव बघत होते. एका ठिकाणी पाटील येऊन थांबले. तिथे जमलेल्या लोकांकडे बघून म्हणाले, गावच्या सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल तर कपडे बदलावे लागतील तुम्हाला आणि अंघोळसुद्धा करावी लागेल. चालत नाही आमच्या देवीला ते, पाटील हसत म्हणाले. पाटलांनी तिथे जमलेल्या काही बायकांना आणि पुरुषांना बोलवून घेतलं. त्या सर्वांनी मुलांना एका ठिकाणी आणि मुलींना दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. अंघोळीनंतर मुलांसाठी धोतर सदरा आणि डोक्यावर फेटा असा पोशाख होता, तर मुलींना नऊवारी साडी असा पारंपरिक पोशाख दिला. एक वेगळीच मज्जा. कसे सगळे नटले होते. आकाशने तर पहिल्यांदा असा पोशाख केला होता. सुप्री संजनासहित सगळ्या मुली प्रथमच नऊवारी साडीत होत्या. काही जणींना तर त्या मुलींना दागिनेही दिले. थोड्या वेळाने सगळा ग्रुप पुन्हा एकत्र आला. सगळेच नवीन दिसत होते. आकाशने कॅमेरा आणला होता सोबत. सगळ्यांचे फोटो काढत होता. सुप्रीला बघून वेगळंच आलं काही मनात त्याच्या. बघतच राहिला तिच्याकडे. ओ फोटोग्राफर, काढा फोटो पटकन, नहीं तो पैसा नहीं मिलेगा हा. सुप्री हसत म्हणाली. आकाश बावरला जरा. पटकन एक फोटो क्लिक केला त्याने. पटकन दुसरीकडे गेला. सुप्रीला हसू आलं त्याची धावपळ बघून. सर्व ग्रुप आता सोहळ्यात त्या गर्दीत मिसळून गेला. छान असा सोहळा. सर्व गावकरी नाचत, ढोलकी टाळ वाजवत त्या गडाकडे निघाले होते. या शहरातल्या लोकांना हे नवीनच, त्यामुळे भलतेच खुश. सुप्री संजना नुसत्या नाचत होत्या. ॲक्च्युली सगळेच नाचत होते, आकाश सोडून. तो फक्त बघत होता ते सर्व. तोही खुश होता. सर्वच घोळका करून नाचत होते, उड्या मारत होते, काही लेझीम खेळत होते. सुप्रीने आकाशकडे बघितलं. एकटाच बाजूला उभा राहून हे सर्व आनंदाने बघत होता. तशी ती घोळक्यातून बाहेर आली आणि त्याचा हात पकडून ओढतच घेऊन गेली. नको नको म्हणत होता तरी त्याला नाचायला घेऊन गेली. त्याचा हात पकडून तीही नाचू लागली. प्रथम आकाशने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर
त्यालाही मजा वाटू लागली. आकाशचे पाय थिरकू लागले. तोही सुप्रीला साथ देऊ लागला. तिच्याकडे बघत बघतच तो नृत्य करत होता. आकाशला नाचताना पाहून सगळेच त्याच्या भोवती नाचू लागले. खूप मज्जा केली त्यांनी. वाजत गाजत ते सर्व गडावर पोहोचले. छानपैकी पूजा झाली. तिथेच गडावर मग गावकऱ्यांनी प्रसादाचे जेवण द्यायला सुरुवात केली. नाचून वाजवून दमलेल्या सर्वांनी पोटभर जेवून घेतलं. जेवण आटोपताच काहीजण पुन्हा खाली गावात आले. बाकी सर्व वरतीच बसून आराम करत होते. आकाश आणि त्याचा ग्रुपसुद्धा वर गडावर थांबले. अर्थात गडावरून छान असं दृश्य दिसत होतं. गडाच्या एका बुरुजावरून आकाश ते निहाळत होता. सुप्री त्याच्या मागोमाग आली. काय बघताय? आकाशने खून करून तिला जवळ बोलवलं आणि एका दिशेला बोट केलं. घनदाट झाडी. जिथे नजर जाईल तिथे झाडच झाड. मध्येच एखादा डांबरी रस्ता दिसत होता. सुप्रीला खूप आवडलं ते. आकाशने क्लिक केला तो क्षण. तुमच्या कॅमेऱ्याची बॅटरी संपत नाही का? म्हणजे एवढे दिवस फिरतो आहोत आपण. जादूची बॅटरी आहे का? आकाशला हसू आलं. 4 जास्तीच्या बॅटरी असतात माझ्याकडे. त्यामुळे कंटिन्यू फोटो काढत असतो ना, म्हणून लागतात तेवढ्या मला. छान. आणि किती फोटो काढलेत माझे? यावर आकाशला काय बोलावं ते कळलंच नाही. गप्पच राहिला. खरंच त्याने खूप फोटो काढले होते. त्यात जास्त सुप्रीचेच होते. सुप्रीला ते आधीच कळलं होतं. असं काही नाही, सगळ्यांचेच काढले आहेत. पण आज मज्जा आली. म्हणजे मी आधी कधीच नाच वगैरे केला नाही. तुमच्यामुळे हे झालं आज. थँक्स. आकाशने विषय बदलला. थँक्स काय त्यात? एन्जॉय करायचं ना. मला बाबा असंच आवडतं नाचायला, उड्या मारायला. घरी आई करू देत नाही. ती वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला एकटं राहून मज्जा येते. मला या सगळ्यांबरोबर मज्जा येते. एक सांगू, तुम्हीसुद्धा असं एकटं राहत जाऊ नका. एवढे छान फोटोग्राफर आहात. एवढं फॅन फॉलोईंग आहे. एवढी जणं ओळखतात तुम्हाला. काय फायदा? चेहराच माहिती नाही कोणाला. लोकांमध्ये मिसळला तर कळेल मज्जा काय असते ती. आकाशला पटलं ते. फॅन फॉलोईंग तर माहिती नाही. आणि इकडे कुठे आलं निसर्गात फेमस वगैरे. लहानपणापासून एकटं राहत आलो मी, म्हणून सवय झाली. माणसात जास्त मिसळत नाही. त्याचं कारण हेच. आकाश सुप्रीकडे बघत म्हणाला. पण एक सांगतो, तुम्ही आल्यापासून खूप बदललो आहे मी. एवढा कोणाशी बोललो असेन मला आठवत नाही. एवढा कधी हसलो नाही की कशात सहभागी झालो नाही. मीन्स खूप काही गोष्टी बदलल्या माझ्या. तुमच्यामुळे सगळं. आकाशने हात जोडून सुप्रीला नमस्कार केला. अरे बाबा, इतना लाजवो मत. सुप्रीने चेहरा हाताने झाकून घेतला. आकाश मनापासून हसला. सुप्रीही हसू लागली. पुन्हा त्याचं लक्ष त्या हिरवाईतून दिसणाऱ्या लहानशा डांबरी रस्त्यावर गेलं. होईल, उद्या सकाळी गाडी येईल. तुमचा शहराकडे प्रवास सुरू. घरी जाणार तुम्ही सगळे. आकाश शांतपणे म्हणाला. सुप्रीला जरा वाईट वाटलं. विसरणार का आम्हाला मग? आणि तुम्ही नाही येणार का आमच्याबरोबर शहरात? माहिती नाही, पण हा प्रवास तर कधीच विसरणार नाही. सुप्रीला बरं वाटलं. तुमच्या कार्डवर तुमचा मोबाईल नंबर नाही. मीन्स तुम्हाला कॉल करायचा असेल तर? हे फोटोज मला पाहिजे असतील तर देणार का मला? चालेल का तुम्हाला? सुप्रीने जरा चाचरत विचारलं. मी तसा पण मोबाईल वापरत नाही. इथे कुठे रेंज असते मोबाईलला. काय करू घेऊन मोबाईल? पाण्यात भिजला तर पुन्हा खराब होणार. नाहीच घेतला अजून.
ज्यांना फोन करायचा असतो त्यांचे नंबर लिहून ठेवले आहेत माझ्याकडे. आकाशने त्याच्या कॅमेऱ्याच्या बॅगमधून एक छोटी डायरी बाहेर काढली. तुम्हाला फोटो देईन मी, त्याचं टेन्शन घेऊ नका. तुमचा मेल ID आणि नंबर लिहून द्या, मी करीन कॉन्टॅक्ट तुम्हाला. आकाशने डायरी आणि पेन सुप्रीकडे दिला. भारी आहात तुम्ही, हे काय घेऊनच फिरता का? डायरी घेत सुप्री बोलली. या सर्वात माझे कॅमेऱ्याची बॅग मी कधी सोडतच नाही, कायम माझ्या खांद्यावर असते, म्हणून ही डायरीसुद्धा राहते बॅगमध्ये. सुप्रीने पटापट मेल ID, मोबाईल नंबर लिहून दिला. त्यानंतर बराच वेळ गप्पा चालू होत्या दोघांच्या. ॲक्च्युली मीही तुमच्यामुळे चेंज झाले. एवढी आनंदी कधीच नव्हते मी. त्यात तुम्ही ब्रेन वॉश केलात ना, कसं जगायचं शिकवलंत. हलकं वाटतं मन आता. सो थँक्यू आकाश. आता सुप्रीने हात जोडून नमस्कार केला. आकाशला हसायला आलं पुन्हा. शहरात पोहोचलात की तुम्हाला फोटो मेल करीन मी, चालेल ना? आकाश उगाचच कॅमेऱ्याकडे बघत म्हणाला. त्यापेक्षा मलाच द्या ना फोटो, ते प्रिंट काढून. आकाश सुप्रीकडे बघतच राहिला. त्यासाठी भेटावं लागेल आपल्याला, बरोबर ना? आकाशचा प्रश्न. हो, मग भेटूया ना आपण. तुम्ही फोटोचे प्रिंट काढून आणा, मग मला सांगा कुठे भेटायचं ते. यावर आकाश काही बोलला नाही. का बोलत नाहीत? नको भेटूया का आपण? आकाश काही न बोलता गप्पच होता. अचानक थंड हवेचा झोत आला. दोघांनीही त्या दिशेकडे बघितलं. दूरचे आभाळ काळवंडत होते. काय झालं आकाश? बहुधा पाऊस येत आहे, आपल्याला गड उतरावा लागेल. आकाश विषय बदलत बोलला. पहिलं सांगा, भेटूया ना आपण? सुप्री काकुळतीने विचारत होती. बरं बाबा, मी कॉल करीन तुम्हाला, मग ठरवू कुठे कधी भेटायचं ते. आता तरी खाली जाऊया. एव्हाना सर्वांना पावसाची चाहूल लागली होती, त्यामुळे बाकी उरलेले सर्वच खाली गावात आले. सर्व खाली पोचल्यानंतर 10-15 मिनिटांनी पावसाने गावात प्रवेश केला. मुसळधार पाऊस. सगळे थोडक्यात भिजता भिजता वाचले. सगळा ग्रुप पाटलांच्या वाड्यात शिरला. आकाश नव्हता त्यात. कुठे गेला तो? एका आडोशाखाली उभा राहिला होता एकटाच. सगळे त्या वाड्यात उभे होते. सुप्री त्याला तिथूनच बघत होती. आकाशची नजर तिच्यावर होती. त्याला वाईट वाटत होतं. उद्या सर्व शहरात आपापल्या घरी जातील. सुप्री पण. असं का होते आहे कळत नाही. आकाश मनातल्या मनात बोलत होता. जसा आला तसा गेला पाऊस पटकन. पाऊस थांबल्यावर तो वाड्याकडे निघाला. काय आहे, वाड्यात का आला नाहीत? भिजायची एवढी हौस आहे वाटते. आणि तो कॅमेरा भिजला असता तर मला फोटो कसे मिळाले असते? सुप्री आकाशकडे बघून बोलली. आकाश तिच्याकडे न बघता एका कोपऱ्यात जाऊन बसला. काय झालं याला? सुप्री संजनाच्या कानात फुंकर मारावी तशी बोलली. काय माहीत, दमला असेल बिचारा. हो का? बिचारा वगैरे झाला तो? दमला एवढ्यात? भटकत असतो असा म्हणतो ना, लगेच दमला? सुप्री, तुझ्या बडबडीने दमला असेल. किती दिवस बघते आहे मी, सारखी त्याच्या मागे मागे असतेस. कुठे गेला की ही गेली शेपटीसारखी त्याच्या मागे. काय चाललंय दोघांचे? संजनाने तिला एका बाजूला घेऊन जात विचारलं. कुठे काय? काही काय? समजलं ना, उगाच अफवा पसरवू नकोस. सुप्रीला काय बोलावं ते सुचलं नाही. अफवा का? ठीक आहे, आणि त्याला जरा आराम करू दे. एवढे दिवस त्याने सांभाळलं ना आपल्याला, राहू दे जरा त्याला एकटं. आपण बाहेर जाऊन मज्जा करूया. त्या दोघी पुन्हा गावात फिरायला गेल्या. त्यांच्या मागून बाकी सगळे. संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी गावात खूप मज्जा केली. फिरून फिरून पाय दुखले तेव्हा मंदिरात आले. मंदिर केवढं मोठं होतं.
त्यामुळेच इतक्या दुरून त्यांना त्या मंदिराचा कळस आणि झेंडा दिसत होता. मंदिरात देवाच्या समोर नतमस्तक होण्यासाठी एक एक जण मंदिरात जाऊ लागले, तर आकाश एका कोपऱ्यात डोळे मिटून बसला होता. सुप्रीला त्याला बघून राहवलं नाही. त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या कानात हळूच बोलली, तुमच्या पायाजवळ झुरळ आहे. आकाशने डोळे उघडले नाहीत. या गोष्टी लहान मुलांना सांगा, ते घाबरतील. मला नाही भीती वाटत. आकाश डोळे न उघडताच बोलला. सुप्रीने त्यावर तोंड मुरडलं. थोडा वेळ उभी राहून त्याच्याच बाजूला बसली. हळूहळू ग्रुपमधले एक एक जण त्या दोघांच्या आजूबाजूला येऊन बसू लागले. आकाशचा एकांत निघून गेला. या सगळ्यांची कुजबूज सुरू झाल्यावर आकाशने डोळे उघडले. आता काय बोलायचं यांना? आकाश बसल्या जागी मनातल्या मनात बोलला. अरे, मी इकडे शांतता मिळावी म्हणून डोळे मिटून बसलो होतो. एवढ्या मोठ्या मंदिरात ही एकच जागा भेटली सर्वांना. आकाश सगळ्यांना उद्देशून बोलला. आम्हाला वाटलं इकडेच बसायचं आहे. तुम्ही दोघे बसला होता म्हणून. संजना म्हणाले. बसा आता, जाऊ नका कोणी. थोड्या वेळाने इथे जेवण मिळेल. जेवूनच जाऊ कपडे बदलण्यासाठी. आकाश बोलला. जेवण झाल्यानंतर सगळेच पाय मोकळे करण्यासाठी मंदिराबाहेर आले. पाऊस नसल्याने आणि गावात सोहळा असल्याने अजूनही गाव गजबजलेलं होतं. शहरातले हे रहिवाशी डोळे भरभरून ते सर्व पाहत होते. पुन्हा कधी असा सोहळा दिसेल की नाही याची त्या सगळ्यांना कल्पना होती. रात्रभर फिरून आल्यानंतर झोप तर येणारच. पाटलांच्या वाड्यात सगळ्यांनाच जागा झाली असती, तरी मुलींनी वाड्यात तर मुलांनी मंदिरात झोपावे असे ठरले. अर्थात 7:30ची बस असल्याने आकाशने पुन्हा सगळ्यांना सकाळी लवकर उठण्यास सांगितले. सगळे उद्या घरी जायला मिळणार या आनंदात झोपी गेले. मात्र आकाशला आजसुद्धा झोप लागणार नव्हती. फायनली उद्या जातील सर्व आपापल्या घरी. मी जाईन का त्यांच्याबरोबर माहीत नाही. सुप्री आठवण ठेवेल का माहीत नाही. पहिल्यांदा इतके प्रश्न पडले. एकाचेही उत्तर माहीत नाही. विचार करतच कधी झोप लागली कळलंच नाही. पहाटे ठरल्याप्रमाणे हे सगळे लवकर उठून तयार झाले. सगळेच उत्साहात होते. का नसावं? एवढ्या दिवसांनी ते घराकडे निघाले होते. आकाशला मनातून वाईट वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. पाटलांचा निरोप घेऊन ते बस स्टँडकडे निघाले. का माहीत नाही, ते एवढंसं अंतर आकाशला चालायला खूप कष्ट पडत होते. सगळ्या ग्रुपमध्ये तोच मागे राहिला होता. बस स्टँडवर पोहोचले तेव्हा 7:10 वाजले होते. बस येण्यास अजून 20 मिनिटे होती. तिकीट कुठे मिळतील? आकाशने तिथेच उभ्या असलेल्या दुसऱ्या बसच्या कंडक्टरला विचारलं. नवीन आहात वाटतं तुम्ही इथे,